दादाराव गवारे यांच्या नेतृत्वात आज दिनांक 24 जुलै 2026 शुक्रवार रोजी चौक बाजार पाथरी येथून पाथरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आले. माजी आमदार अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अब्दुल्ला खान दुर्रानी बाबा जानी यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व तसेच दुर्रानी परिवारचे युवा नेते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे भाषणे पाहूया पाथरी दर्पण न्यूज वर. संपादक अय्यूब खान सोबत. हे ज्या प्रकारे आज नीटचे पेपर लीक होत आहेत, आज 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे यामुळे, तर त्याच्या निषेधार्थ आम्ही आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्हाला पाहिजे, सगळ्या विद्यार्थ्यांना पाहिजे. त्यासाठी आजचा आमचा आंदोलन होता आणि आमचा पाठिंबा आहे अभिजित दिपके साहेबाला आणि सोनम वांगचूक साहेबाला. 20 ते 25 दिवसापासून हे आंदोलन दिल्लीमध्ये सुरुवात होतं, त्यावर लाठीचार्ज देखील झाला, परंतु सरकारकडून अधिकृत यावर भाष्य केलं गेलं नाही. काल रात्री मोदींनी या विषयामधील कोणालाही सोडणार नाही असा व्हिडिओ जारी केला आहे. खरं तर हे अत्यंत दुःखद बातमी आहे की 25 दिवस झाले आतापर्यंत काही सरकारचे यामध्ये सरकारने यावर काही बोललं नाही. आणि जे त्यांच्या शिष्टमंडळ असतं ते सुद्धा त्यांनी काही आतापर्यंत पाठवलेलं नाही. आणि 25 दिवसानंतर जे आज मोदी साहेबांनी रात्री जे एक व्हिडिओ ट्विट केलं, तर हे आम्हाला विद्यार्थ्यांना मान्य नाही की 25 दिवस झाल्यानंतर आणि 25 दिवस मध्ये जे राजीनामा जे झालं पाहिजे होता ते आतापर्यंत त्यांनी दिलेलं नाही. आणि धर्मेंद्र प्रधानचा जे राजीनामा आहे तेच खरी श्रद्धांजली असणार आहे. विरोधी पक्ष सुद्धा या विषयावर जास्त ऍक्टिव्ह नाही असं दिसतंय. फक्त विद्यार्थी नेतृत्व नसताना सुद्धा विद्यार्थी मैदानात उतरतात. राजकीय पक्षांनी सुद्धा उतरलं पाहिजे असं वाटत नाही? उतरलं पाहिजे. आणि खरं तर इंडिया आघाडीचे सगळे नेते मंडळी ते उतरलेले आहेत. अखिलेश यादव असो, राहुल गांधीजी असो, सगळे राज्य पातळीवर जर आपण विचार केला तर कुठेतरी इंडिया आघाडी गायब दिसते महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं. हो, आता कुठं गायब दिसतीये? परवा दिवशीच उद्धवसाहेब ठाकरेंचा मुंबईमध्ये आंदोलन झाला. हर्षवर्धन सपकाळांचं त्या ठिकाणी आंदोलन झालं, त्यांनी विरोध केला त्याचा, त्यांनी भेट दिली. आता 2-3 दिवसानंतर परभणीला पण याचं आंदोलन होणार आहे इंडिया आघाडीच्या वतीनं. तर नंतर याचा दुप्पट मोठा मोर्चा आम्ही परभणीला काढू. सर्वच राजकीय पक्षाचे आणि सामाजिक कार्यकर्ते संघटना सुद्धा याचा विरोध करायचा आहे. आपलं हे लढा चालू राहणार आहे. जेव्हापर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा भेट नाही तोपर्यंत आमच्या लढाई चालूच असणार आहे. काय वाटतं आपल्याला, सरकारला काय आपल्या मागण्या वगैरे मान्य करते? सरकार हा मोदी सरकार जे अत्यंत मगरूर सरकार आहे. आतापर्यंत 25 दिवस झाले त्यांनी याच्यावर काही बोललं नाही. तर याला इससे स्पष्ट हो रहा कि सरकार जो है ये बहुत मगरूर सरकार है और इनको देश के युवाओं से, विद्यार्थियों से कुछ फर्क नहीं पड़ता. शहरातील आणि ग्रामीण भागातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये जे काही सोनम वांगचूक यांचं आंदोलन दाबण्यात आलं, त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि ज्या 22 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेमुळं आत्महत्या केल्या त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळे आलात. आपणा सर्वांचं मी अभिनंदन व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि ही लढाई जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत तुम्हाला आणि आम्हाला चालू ठेवायची आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाही तर हे सरकार मगरूर आहे. हे सरकार हुकुमशाहीचं सरकार आहे. विद्यार्थी आपल्या न्यायासाठी मागच्या 30-31 दिवसापासून लढत आहेत, तरी या सरकारला कुणाची पर्वा नाही. भारताची लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि भारतात सगळ्यात जास्त तरुण आहेत आणि तरुण आपल्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि ती रस्त्यावरची लढाई काय आहे ती आज आकिब खान दुरानी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने विद्यार्थ्यांनी दाखवलेली आहे. हा लढाईचा बुलंद आवाज असाच तुम्हाला आणि आम्हाला जिवंत ठेवायचा आहे. जाताना एवढंच सांगतो, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का दिल में है. जय संविधान. इनकलाब.